बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, जेडीयू आणि मित्र पक्षांना मिळालेल्या दणदणीत विजयाचा जल्लोष ज्येष्ठ नेते, सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथजी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर संपन्न झाल्यानंतर स्वरांजली चॅनलशी बोलताना ज्येष्ठ नेते माननीय रघुनाथजी कुलकर्णी, आज बिहारच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीचे निकाल येत आहेत। आपण सर्व माध्यम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एनडीए आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की 2014 पासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 7 ते 10 वर्षापासून बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय। सुमारे 200च्या वर आत्ता एनडीएला आघाडी दाखवत आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। त्या खालोखाल जनता दल युनायटेड आहे आणि अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली। याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो। आपण सर्व पाहताय की गेल्या अनेक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि एनडीए यांच्या शासनकाळात डबल इंजिन सरकार सर्वत्र अजून गतीने धावतोय आणि त्यामुळं या जनतेचा, या देशातल्या जनतेचा विकासावर विश्वास आहे, विकासावर भरोसा आहे आणि त्यामुळं या बिहारच्या जनतेचे आम्ही खूप खूप आभार मानतो। आपल्या सर्वांच्या वतीनं, सोलापूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार। आज जल्लोषाचा दिवस आहे त्यामुळं आज केवळ बिहार निवडणुकीवरच माझ्याकडून आपल्याला माहिती दिली जाईल, अन्य माहिती परत एकदा आल्यानंतर निश्चित दिली जाईल। त्यामुळे आपल्या सगळ्या माध्यमांचे मी आभार एवढ्यासाठी मानतो की आपण काल किंवा 2 दिवसापूर्वी जो एक्झिट पोल दाखवला त्यामुळं आपल्या एक्झिट पोलनुसारच हे बिहारचे निकाल आलेले आहेत आणि त्यामुळं देशातल्या जनतेने, बिहारच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विकासाच्या एकूण कामावर विश्वास ठेवला आहे। याबद्दल बिहारच्या आणि देशातल्या सर्व जनतेला मी धन्यवाद देतो। खूप खूप धन्यवाद।